सोलापूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली। नसरापूर येथील गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जल्लोष साजरा केल्याचा आरोप करत त्यांनी सरकारच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप करत त्यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। सोलापूरमध्ये भर दिवसा खून होत असून प्रशासनावर दबाव असल्याने अधिकारी कॉम्प्रोमाइज झाल्याचं त्यांनी म्हटलंय। तसेच पोक्सो प्रकरणामध्ये पीडितांची ओळख जाहीर होत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। नसरापूर प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची आणि शक्ती कायदा लागू करण्याची मागणी त्यांनी केली आहे। सरकार फक्त निवडणुकांमध्ये व्यस्त असून राज्यातील गुन्हेगारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर मिलीभगतचा संशय व्यक्त केलाय। मी माझी प्रेस कॉन्फरन्सच त्या संदर्भात आहे की पोलीस ऍक्शन घेत नाहीये। पोलीस आणि हे सगळे प्रशासन आणि शासनाची मिलीभगत आहे। तुम्ही अशा गोष्टीवर ऍक्शन घेत नाही आहात। मर्डर्स होत आहेत, तुम्ही ऍक्शन घेत नाही। 70 असू देत, 80 असू देत, पॉक्सो लागू होतो, कुठे का गुन्हा घेतला नाहीये? असं कुठे असतं? असं कुठे असतं? आणि म्हणून पोलिसांची पूर्णपणे या ठिकाणी चूक आहे। सस्पेंड झाले पाहिजे, कोण आहे ते अधिकारी ते बघितलं पाहिजे। पण कोलॅप्सच झाली ना, कोण कुठे जाणार मला सांगा, कोण कुठे जाणार? आणि म्हणूनच आपण ही प्रेस कॉन्फरन्स घेतोय की जाणीव राहिली नाही। विकृत मानसिकता ही वरपासून खालपर्यंत एवढी विकृत मानसिकता, जसं अविनाशजी पण म्हणाले। आणि विकृत मानसिकतेला तुम्ही वाव देणार असाल तर हे महाराष्ट्र नेमकं कुठे चाललंय? मग काय शाहू फुले आंबेडकर महाराज, जिजाऊ, सावित्रीबाई, रमाई काय काय कुठे नेऊन ठेवलंय तुम्ही या महाराष्ट्राला? हा प्रश्न निर्माण होतो। प्रशासनाला काही पडलं नाहीये, मी तर आरोप करते। फक्त खिशे कसे भरायचे, भ्रष्टाचार कसा करायचा आणि सत्ताधारी दबाव आणतात, त्या दबावाखाली विरोधी पक्षाचे जे लोक आहेत त्यांच्यावर गुन्हे कसे दाखल, त्यांच्यावर मात्र गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होते। प्रशासन एकंदरीत शिरजोर झाले असं वाटतं का? कारण तुम्ही सुद्धा पालिका आयुक्तांच्या विरोधात मोठी तक्रार केली, फार दिल्लीपर्यंत तक्रार केली, काही त्याच्यात दखल घेतली गेली नाही। निवडणुकीच्या काळात तुम्ही अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वागलं त्याचं चित्रीकरण केलं, सगळ्यांपुढे मांडलं, त्याच्यावर दखल घेतली जाते। इव्हन सत्ताधारी आमदारांनी विधानसभेत मांडलं की सोलापुरात अवैध धंदे चालू आहेत, अमुक आहे। आता तुम्ही म्हणता गुन्हेगारी, म्हणजे तुमच्यावरती भारी पडलेत का काय लोकप्रतिनिधींवर, अधिकारी असे बदलले जाते? प्रशासनावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव, सगळे अधिकारी भ्रष्ट असतात असं नाहीये, पण दबाव एवढ्या मोठ्या प्रमाणात पडतोय की ते कॉम्प्रोमाइज झाले। ते माझ्याशी अनेक अधिकारी फोनवर बोलतात की ताई आम्ही तरी काय करू? असं जर अधिकारी, जे आपण संविधानाची शपथ घेऊन जेव्हा तिथपर्यंत येतो आणि असं जर अधिकाऱ्यांवर एवढा मोठा दबाव होत असेल चुकीच्या गोष्टी करायला, तर आम्ही तर उलट अधिकाऱ्यांना सांगतोय की तुम्ही धाडस करा, ह्यांच्या विरोधात बोला, तुम्हाला आमचा सपोर्ट आहे, पण कोणी बोलायला तयार नाहीये। पाठपुरावा कमी पडतो लोकप्रतिनिधी, तक्रार केल्यानंतर त्याचा पुढे पाठपुरावा होत नाही। पाठपुरावा फोनवर काय बोलला, किती प्रकरण मागे, मी तुम्हाला सांगितलेलं कलेक्टरांची बदली व्हायच्या आधी 2 महिन्याआधी की त्यांची पहिली विकेट जाणार आहे। अतिशय चांगल्या व्यक्ती, अतिशय चांगले ऑफिसर, कॉन्शियन्शियस, बिहारचे आशीर्वादजी वैतागलेले आताचे पण कलेक्टर अतिशय चांगले। अहो कलेक्टर IPS IAS बनणं सोपी गोष्ट नाहीये, किती कष्ट घ्यावे लागतात। आणि मग इथे येऊन बघतात की एक फोन येतो आणि मग तुम्हाला त्यांची कामं करावी लागतात। आणि कामं करा, पण लोकांची कामं न करता दुसरेच धंदे करावे लागतात त्यांना। म्हणजे काय कुठे नेऊन ठेवलंय? काही तथ्य राहिले नाहीयेत, काही विचारसरणी राहिली नाहीये, काही पॉलिसी काही मोरॅलिटी राहिली नाहीये। ज्या सगळे कॉन्शियन्शियस असतात आणि मग हळूहळू एवढा दबाव निर्माण होतो। आणि हे शब्द तुम्हाला माहितीच आहे ना ताई कसं आहे ते। अधिकारी बदली करून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींचा अस्त्र वापरतात आणि लोकप्रतिनिधी त्यांना मदत करतात। या साठवलोट्यामुळे कायदा सुव्यवस्था 100% सगळं साठवलोटच आहे।
हे सगळं साठलोट मिलीभगत असल्यामुळे लोकप्रतिनिधी हा, लोकांनी काय करावं मला सांगा. लोकप्रतिनिधी तर एक आम्ही व्यवस्था आहोत संविधानाने दिलेली. आम्ही सेवक आहोत लोकांचे. सामान्य लोक काय करतायत तेच आमचा सवाल तोच आहे तुम्हाला. ते आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकतो, आम्ही दबाव टाकू शकतो. पुढे काय? शेवटी सत्तेत ते आहेत, त्यांना जर जाणीव नसेल तर लोकांमधून आता तुम्हाला उद्रेक होताना दिसेलच. हे असं आपल्या इथे कधीच झालं नव्हतं. कारण का शेवटी ना आमचं काम असतं ना त्यांचं काम असतं, लोकांची कामं असतात. आम्ही प्रत्येक गोष्टी त्यांच्यासारखी कमिशन कट घेत नाही. आणि तुम्ही इथे म्हणजे एवढ्या खालच्या पातळीला आणून ठेवलंय राजकारण की तुम्ही लोकांची कामं थांबवता, मर्डर्स होऊ देता, तुम्ही मर्डर दिवसाधाडे होऊन देता, तुम्ही रेप होऊन देता. तुम्ही कारणीभूत आहात. कारण का तुम्ही अधिकारी आणि सत्ताधारी तुम्ही कारणीभूत आहात. कारण का तुम्ही हे करून देता. एकतर मानसिकता विकृत आहे आणि दुसरीकडे तुम्ही ऍक्शन घेत नाही. म्हणून तुम्ही सांगता करा, आम्ही तुम्हाला काही करणार नाही. असंच हीच वेळ आली.